नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे शीतल्स किचनमध्ये। तर आज इथे मी तुम्हाला मस्त साऊथ इंडियन स्टाईल रस्सम बनवून दाखवणार आहे। त्यासाठी इथे मी 4-5 टोमॅटो कट करून घेतले, कोथिंबीर, कढीपत्ता घेतला, नंतर चिंच भिजू घातली आणि मसाल्यासाठी धने, जिरे, काळे मिरे, लाल मिरची आणि त्यानंतर कढीपत्ता आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। तर सुरुवातीला याचा आपण मसाला बनवून घेणार आहे। तुम्ही याला खलबत्त्यात सुद्धा आबडधोबड कुटून घेऊ शकतात किंवा मिक्सरला पल्स मोडवरती याला छान असं बारीक करून घेऊ शकतात। तर याला आपण मस्त असं बारीक करून घेतलं। तुम्ही इथे बघू शकता की छान असं जाडसर वाटण इथे केलेलं आहे। त्यानंतर आपण पुढची स्टेप करणार आहोत। तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुम्हाला जर रस्सम करायचं असेल माझ्या पद्धतीने तर शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक नक्की करा आणि इतरांना शेअर देखील करा। तर भिजवलेली चिंच चांगली इथे मी कोळ काढून घेतलेली आहे। चांगली इथे कुस्करून त्याचा चांगला पल्प काढून घेतलेला आहे आणि इथे त्या पल्पमध्ये बघा आपण व्यवस्थित हे जे टोमॅटो कट केलेले आहेत ना ते टाकून घेतलेले आहेत आणि बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा मी यामध्येच टाकून घेणार आहे। तर आणि आपण नंतर ही कोथिंबीर टाकल्यानंतर जो मसाला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये जाडसर वाटून घेतला होता ना तो सुद्धा मी इथे या बाउलमध्येच मिक्स करून घेणार आहे। तर अशा पद्धतीने हा मसाला सुद्धा आपण यामध्ये टाकून घेणार आहे। तर रस्सम म्हणजे एकदम मस्त चटपटीत चवीचा असा होतो। कधीतरी वरण किंवा पातळ काही कालवण करायचा कंटाळा आला असेल ना तर तुम्ही दुपारच्या वेळेस भातासोबत खाण्यासाठी मस्त असा हा छान चटपटीत चवीचा रस्सम बनवू शकतात। तर माझ्याकडे माझ्या मुलांना तर इतका आवडतो की मी कधीही बनवला तरी त्यांना ते आवडीने खातात। तर अशा पद्धतीने बघा या चिंचाच्या पाण्यामध्ये मसाला आणि हे जे टोमॅटो आहेत ते चांगले आपल्याला चेचून कुस्करून असे चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत याच्यामध्ये। तर ज्यांना कोणाला ॲसिडिटीचा त्रास असेल ना तर ते चिंच न वापरता फक्त टोमॅटोपासून सुद्धा हा रस्सम बनवू शकतात आणि ज्यांना कुठलाही काही प्रॉब्लेम नाही आहे ते नुसत्या चिंचापासून सुद्धा हा रस्सम बनवू शकतात टोमॅटो स्किप करून, किंवा मग तुम्ही दोन्हीही असं वापरून सुद्धा रस्सम छान असा बनवू शकता। तर इथे बघा तेल तापून घेतलंय, फोडणी करून घेतलेली आहे। त्यानंतर थोडेसे मेथीचे दाणे याच्यामध्ये टाकून घेतलेत फोडणीमध्ये, नंतर हिंग टाकून घेतलेला आहे आणि हिंग चांगला छान तळून निघला की यामध्ये कढीपत्ता आणि मिरच्या टाकून घेतल्यात आणि नंतर आपला हा जो तयार केलेला जो खाली रस्समचा मसाला होता किंवा जे पाणी होतं ते इथे सगळं टाकून घेतलेलं आहे। नंतर इथे मी हळद टाकून घेतलेली आहे आणि इथे हळद टाकल्यानंतर बघा आपण चवीपुरतं मीठ सुद्धा टाकून घेणार आहेत आणि याला व्यवस्थित चांगलं एकत्रित होऊ द्यायचं आहे। मीडियम फ्लेमवर उकळू द्यायचं आहे, पण याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी घालण्याची गरज आहे। त्यामुळे मी ज्या भांड्यामध्ये हे सर्व साहित्य कालवलं होतं त्याच्यातच पाणी टाकून विसळून ते पाणी यामध्ये टाकून घेतलं। आता ह्याला मस्त आपलं मंद गॅसवर उकळू द्यायचं आहे आणि उकळल्यानंतर बघा मस्त सगळ्या घरात घमघमाट सुटतो, एकदम टेस्ट भारी लागते याची आणि गरमागरम असं भातासोबत खायचं म्हणजे अगदी स्वर्गसुख। तर आता आपला रस्सम इथे रेडी झालेला आहे। बघून तुमच्याही तोंडाला पाणी सुटलंच असेल, नाही म्हणू नका। तर इथे बघा मस्त भात वाढून घेतलेला आहे आणि त्याच्यावर हे गरमागरम मस्त रस्सम असं सर्व करून घेतलेलं आहे आणि असं बघितल्यावर काय बघताय, या लवकर जेवायला। तर अशा पद्धतीने मस्त रस्सम भात तयार झालेला आहे। तर इथे छान मस्त असं स्वर्गसुखच म्हणा तुम्ही या दोघींचं कॉम्बिनेशन म्हणजे। तर एकदम भारी असं रस्सम तयार झालं आहे। तुम्ही सुद्धा माझ्या पद्धतीने करून बघा आणि मस्त रस्सम भाताची टेस्ट करून बघा। तर कशी वाटली रेसिपी नक्की कळवा। थँक्यू, धन्यवाद।